आंबा घाट एक थरारक अनुभव। नमस्कार मित्रांनो, हा अनुभव माझ्या वडिलांना त्यांच्या लहानपणी आला होता। आंबा घाटातून जात असताना पुढील अनुभव त्यांच्याच शब्दात। आमचे गाव रत्नागिरी सोलापूर हायवेवर आहे। त्यावेळी आम्हाला शाळेसाठी दुसऱ्या गावात जावे लागे। त्याकरिता आम्ही एसटी बसने अपडाऊन करत असू। किमान आम्हाला जाताना येताना अर्धा तास तरी लागायचा किंवा त्यापेक्षा जास्त। प्रवास जास्त काही लांब नव्हता, म्हणून येताना कधी कधी आम्हाला उशीरसुद्धा होत असे। आता घाट म्हटला की जरा भीती आलीच, कारण आंबा घाटात काही वेळ इतके धोके असायचे की 5 पावलावरचे सुद्धा काहीच दिसायचे नाही। त्यामुळे बऱ्याच वेळी काही गाड्यांचे भीषण अपघात सुद्धा होत असे, आणि हे अपघात सहसा जास्त करून रात्रीचे होत। त्या दिवशी जेव्हा आमची शाळा सुटली आणि आम्ही बस स्टँडवर आलो, तेव्हा गाडी अजून आली नव्हती। त्यामुळे आमच्या मुलांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा पार रंगल्या होत्या, आणि तेवढ्यात तिथे एक ट्रक जोराने हॉर्न वाजवत आला आणि त्यानं ब्रेक दाबत गाडी थांबवली। त्या ट्रक समोरच एक ऑटो रिक्षा उभी होती, आणि तो ट्रक जाऊन सरळ त्या रिक्षाला जाऊन भेटणारच होता। हे दृश्य पाहून थोडा वेळ आम्हीही घाबरलो होतो, पण सुदैवाने तिथे असं काही झालं नाही। जसा तो ट्रक थांबला, तो ऑटोवाला जरा रागातच त्याच्यावर ओरडला। तो ट्रक तमाशाचा होता। मागे काही माणसं बाया देखील बसल्या होत्या। ट्रक थांबताच त्याही खाली उतरल्या। त्या ट्रकवाल्याची आणि त्या ऑटो रिक्षावाल्याची जरा बाचाबाची झाली। त्या ट्रक चालण्याच्या बोलण्यावरून तो जरा प्यायलेला दिसत होता। तो त्या ऑटोवाल्याला घाणेरड्या शिव्या देत होता। काही माणसांनी मध्यस्थी घेत त्यांची भांडणं थांबवली, आणि ऑटो रिक्षावाला त्याची रिक्षा वळवत त्याच्या दिशेने निघून गेला, आणि तो ट्रकवाला अजूनही शिव्या देत त्याच्या ट्रकमध्ये चढला, आणि त्याने सुद्धा आपला ट्रक तेथून काढला। ह्या ट्रकवाल्याचं काही खरं नाही यार। बघ कसा नशेत गाडी चालवत आहे। पुढे तर आंबा घाट आहे, कसा करणार हा? माझा मित्र मला म्हणत होता, आणि त्याचे बोलणे खरे होते, कारण नशेत गाडी चालवणं तेही घाटात म्हणजे कठीणच। आम्ही सुद्धा गाडीची वाट पाहत कंटाळलो होतो। शेवटी हॉटेलात जाऊन एक कप चहा आम्ही घेतला। तिथपर्यंत संध्याकाळचे 6 वाजले होते। दिवस थंडीचे असल्यामुळे दिवस जरा लवकरच मावळतो, आणि अंधारसुद्धा चांगलाच पडतो। आम्ही रोडवरच उभे राहून गाडीची वाट पाहत होतो, आणि तेवढ्यात एक एसटी बस येताना दिसली। सुदैवाने ती आमच्या गावाकडीलच होती। गाडी थांबताच आम्ही पटापट गाडीत चढलो। गाडी पूर्ण भरलेली होती, बसायला सुद्धा जागा नव्हती। त्यामुळे मी आणि माझे मित्र समोरच गेटजवळ उभे होतो। कंडक्टरला आमच्या मासिक पासा दाखविल्या। आता अंधार चांगलाच पडला होता। कधी कधी आम्हाला घरी जायला उशीर होत असे, कधी कधी 8 सुद्धा वाजत। घरच्यांना सुद्धा हे माहीत होतं, पण ती संध्याकाळ आमच्यासाठी फारच भयानक होती। आंबा घाट लागताच धुक्याने आणखीनच गाडी आरामात जात होती। काही दूर जाताच ड्रायव्हरने गाडी थांबवली। आधीच उशीर झाल्यामुळे प्रवासी ओरडत होते, काय हो ड्रायव्हर, गाडी का थांबवली? कंडक्टर म्हणाला, समोर काहीतरी झालंय हो, बघा गर्दी दिसत आहे। त्याच्या या गोष्टीवर आम्ही सुद्धा समोरच्या कॅबिनमधून बाहेर पाहिलं, तेव्हा तिथे लोकांची चांगलीच गर्दी दिसत होती।
पूर्ण रस्ता त्या गर्दीने भरून गेला होता आणि गाड्यांची चांगलीच रांग लागली होती. तेवढ्या शिटी वाजवत पोलीस आला आणि एसटी ड्रायव्हरला त्या समोर उभ्या असलेल्या गाडीमागे लावायला लावली. लवकर करा ड्रायव्हर, समोर अपघात झाला आहे, आधीच पुढे खूप जाम झाला आहे, तो पोलीस एसटी ड्रायव्हरला म्हणाला. ड्रायव्हरने गाडी साईडला लावली. तसे एसटीमधील लोक गाडीच्या खाली उतरली आणि साहजिकच आम्ही सुद्धा उत्सुकतेपोटी त्या गर्दीकडे जाऊ लागलो. काही पोलिस गर्दीला बाजूला करत होती. कसे तरी आम्ही तिथे पोहोचलो आणि समोरचे दृश्य पाहताच माझ्या तोंडून निघाले, बाप रे, हा अपघात त्याच ट्रकचा होता, त्या तमाशाचा ट्रकचा. काहीच दूर जाऊन ट्रक चेंदामेंदा होऊन पडला होता आणि समोर काही मृतदेह पडून होती. काहींच्यावर पांढरी कापडं टाकली होती आणि काही उघडीच होती. अपघात इतका भीषण होता की मृतदेह पाण्याच्या स्थितीत सुद्धा नव्हती. माझी छाती तर धडधड करत होती. आपण हे कशालाच पाहिलं असं मनात येत होतं. पोलिसांनी पटापट मृतदेह झाकली. मला त्या बोलणाऱ्या लोकांकडून कळले की त्या अपघातात एकही जण वाचला नाही म्हणून. माझा मित्र म्हणाला होता की यांचं काही खरं नाही म्हणून, आणि त्याचे बोलणे खरे ठरले होते. सगळ्यांना आता घरी कसे जायचे याचाच विचार येत होता, कारण तो ट्रक रस्त्याच्या अगदी मधोमध पळून होता. जायला जागा नसल्यामुळे रस्त्यावर गाडीच्या रांगा लागल्या होत्या. सुदैवाने काही रोड पोलिसांनी खाली केला होता. पण आता रात्र बरीच झाली होती. वेळ 7च्या वर झाली होती. अजूनही समोरचा ट्रॅफिक जाम हटला नव्हता आणि त्या रोडवर पडलेल्या मृतदेहांचे पंचनामे सुद्धा झाली नव्हती. पण रोडवर जास्त काही गर्दी होऊ नये म्हणून दुचाकी वाहने पोलिस जाऊ देत होती. बरीच लोक त्यांना हात दाखवून तिथून निघून जात होती. आम्ही दुचाकी वाहनांना हात दाखवित होतो आणि सुदैवाने आमच्याच गावचा एक माणूस आम्हाला भेटला आणि आम्ही 2 मित्र त्याच्या गाडीवर बसून गावाकडे निघालो. घरी आलो तेव्हा रात्रीचे 8:30 झाले होते. घरच्यांना उशिरा येण्याचं कारण सांगितलं तेव्हा ते काहीच म्हणाले नाहीत, पण माझ्या डोळ्यासमोरून ते भयानक दृश्य अजूनही जात नव्हते. ती मृतदेह अजूनही डोळ्यांसमोर येत होती. कसा तरी मी झोपण्याचा प्रयत्न केला आणि झोप लागली सुद्धा. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा घराच्या बाहेर काही आवाज मला येत होती. मी उठलो आणि तिकडे गेलो तेव्हा मी चांगलाच विचारात पडलो, कारण आमच्या घराच्या समोरच्या मंदिरात कालच्या गाडीतील कंडक्टर आणि ड्रायव्हर घाबरल्या स्थितीत बसून होते आणि बरीच लोक त्यांच्या बाजूने उभी होती. मी जरा धावतच त्यांच्याकडे गेलो. गावातील एक माणूस त्यांना विचारत होता, काय हो ड्रायव्हर साहेब, सगळं ठीक आहे ना? इतके का घाबरले आहात तुम्ही? त्यावर त्या ड्रायव्हरने आम्हाला सांगायला सुरुवात केली, भाऊ काय सांगू तुम्हाला, माझ्या उभ्या जीवनात मी हे पाहिलं नाही. काल रात्री आंबा घाटातून येत असताना तिथे त्या तमाशावाल्या ट्रकचा अपघात झाला. समोर पूर्ण ट्रॅफिक होतं. गाडी आता कधी निघणार याची काहीच खात्री नव्हती. सगळे प्रवासी मिळेल त्या गाडीने निघून गेली. मी आणि कंडक्टर फक्त आता राहिलो होतो. काहीच वेळात तिथे ॲम्ब्युलन्स आली. पंचनामा होताच ती मृतदेह घेऊन गेलेत, पण तो ट्रक अजूनही तिथेच होता. त्यामुळे गाड्या पुढेही जाऊ शकत नव्हत्या. आम्ही वाट पाहत होतो, पण रात्रीचे 10 वाजून सुद्धा ट्रॅफिक होती तेवढीच राहिली. आम्हाला सुद्धा भुका लागल्या होत्या. पाहता पाहता वेळ 11च्या वर गेली. शेवटी आम्ही जवळच्या गावात जाऊन जेवणाचा बेत आखला, कारण आम्ही बऱ्याच वेळचं उपाशी होतो. एका दुचाकीला हात दाखवून आम्ही तुमच्या गावाजवळ आलो. तेथीलच रोडवरच्या धाब्यात पोट भरून जेवण केलं आणि पुन्हा आमच्या एसटी बसजवळ दुसऱ्या दुचाकीला हात दाखवून आलो. आता क्रेनने तो ट्रकसुद्धा पोलिसांनी
दुसऱ्या गाडीत टाकला होता. रोड खाली होताच वाहने पुन्हा चालू झाली. समोरची वाहने कमी कमी होत गेली. आम्ही गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी चालूच होत नव्हती. फक्त घरघर करत होती. पण तेवढा आवाज होताच ती पुन्हा बंद पडत होती. आम्हाला जितकं करता येईल तेवढं केलं, पण गाडी चालू होण्याचं नावच घेत नव्हती. आम्ही एखादा तास तरी गाडी चालू करण्याचे प्रयत्न केले. बाहेर इतकी थंडी होती की हातपाय घोटल्यासारखे झाले होते. त्यात धुकंही खूप होतं. आता फक्त त्या घाटात आमचीच एसटी बस उभी होती. येणारी वाहने जवळपास नाहीच्याच बरोबर होती, कारण किती वेळ झाला तरी एकही वाहन तिथून आम्हाला पास झालं नव्हतं. त्या अंधारात ती एसटी बस आणि आम्हीच दोघे होतो. बरं झालं अंगात जॅकेट आणि तोंडाला मोपलेर होती, नाहीतर आमचा थंडीने बेहाल झाला असता. वेळ 12:30च्या वर झाली होती. आमच्या काहीच दूर तो अपघात झाला होता, ज्यात कितीतरी जण मेली होती. त्यामुळे अशा ठिकाणी तेही राज्याला थांबणे म्हणजे किती भीतीदायक गोष्ट आमच्यासाठी. पण मन पक्के करून आम्ही तिथं थांबलो होतो. वाटलं एखाद्या गाडीला हात दाखवून आपण निघून जावं, पण गाडी एकही येत नव्हती. शेवटी आम्ही ती रात्र एसटी बसमध्येच काढण्याचा विचार केला, कारण आता सकाळपर्यंत मेकॅनिक येणे शक्य नव्हते. कंडक्टर त्याच्या सीटवर झोपला आणि मी मागच्या मोठ्या सीटवर माझं अंग टाकलं. आधी झोप लागत नव्हती, कारण त्या अपघाताची दृश्य डोळ्यासमोर फिरत होते. काही वेळाने अंगाला थोडी गरमी आल्यावर मला थोडी गुंगी आली. मला झोप लागली असावी. किती वेळ झाला असेल माहीत नाही, पण कसल्या तरी आवाजाने माझी झोप मोडत होती. हा आवाज जरा विचित्रच वाटत होता. असं वाटत होतं पायात कोणी घुंगरू बांधून चालत आहे. आवाज अगदी जवळून गाडीच्या बाहेरून येत होता आणि या आवाजाने माझी घाबरगुंडी उडाली. माझी झोप एका क्षणात मोडली. मी सीटवर उठून बसलो आणि त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागलो. रस्त्याच्या त्या बाजूनं चांगली लाल साडी घालून, गजरा मळून, अंगात दागिने घालून समोर ती बाई चालत होती आणि तिच्या त्या पायातील घुंगरांचा तो आवाज मला येत होता. मला एवढ्या अंधारातही तिचं पूर्ण शरीर दिसत होतं. चेहरा तर पांढरा फटक होता. मी अशी बाई फक्त तमाशात नाचताना पाहिली होती आणि त्याच गोष्टीने माझा जीव उडाला. म्हणजे ती बाई नव्हतीच. आणखी एक दृश्य मला दिसलं की तिच्या मागे माझ्या ओळखीचा माणूस जात होता, माझ्या बसचा कंडक्टर. मी आणखीन घाबरलो. तो डोळे बंद करून तिच्या मागे मागे जात होता. मी जोराने त्याला आवाज दिला, अहो कंडक्टर, कुठे जात आहात तुम्ही? पण त्याला माझा आवाज जात नसावा, तो जागा होत नव्हता. मी फटाफट गाडीच्या खाली उतरलो आणि समोरचं दृश्य पाहून मी चांगलाच घाबरलो. ती बाई आता माझ्याकडे पाहत हसत होती. रस्त्याच्याच कडेला जात होती, जिथे रस्ता संपून रस्ता खाली खोल अंधाऱ्या दरीत जात होता आणि तिच्या मागे तो कंडक्टर अजूनही जात होता. मी धावतच त्याच्याकडे धावलो. त्या बाईने हसत हसत त्या खोल दरीत उडी मारली आणि ती बाई नाहीशी झाली. बरं झालं मी त्याच्याजवळ पोहोचलो, नाहीतर तोही तिच्या मागे जाणार होता. मी त्याच्या खांद्याला जोराने हलविले. त्यावेळी तो भानावर आला आणि वेड्यासारखा मला पाहत होता. अरे, मी इथे कसं काय आलो? मी त्याला थोडक्यात सांगितल्यावर त्याच्या अंगावर सुद्धा भीतीने काटा उभा राहिला. आम्ही घाबरत परत आमच्या एसटीजवळ आलो आणि आतमध्ये येताच पुन्हा भीतीने माझी गाळण उडाली. गाडीत बरीच लोक बसली होती, पण ती लोक साधी नव्हती. सगळ्यांचे चेहरे रक्तबंबाळ होते. हातावर तोंडावर जखमा दिसत होत्या आणि त्या सगळ्यांची रागीट नजर माझ्यावरच होती. आणि मागच्या सीटवरून पुन्हा तो घुंगरांचा छनछन आवाज माझ्या कानी पडत होता. मागून ती बाई चालत माझ्याकडे आली, पण यावेळी तिचा चेहरा सुद्धा
तसाच भयानक होता, रक्ताने माखला होता. काढा की ड्रायव्हर गाडी, पुढच्या गावाला तमाशाला जायचं आहे मला. घोगऱ्या आवाजात तिनं असं बोलताच माझ्या अंगावरून सरसरून काटा आला. वाटलं अटॅकच येईल. मी आणि कंडक्टर गाडीच्या खाली उतरून गावाच्या दिशेने धूम ठोकली. रस्त्यात आम्हाला काही ठिकाणी ती बाई आणि ती माणसं दिसत होती. हाताने आम्हाला बोलावत होती. पण देवाचे नाव घेत आम्ही कसे तरी इथपर्यंत पोहोचलो. समोर मंदिर दिसताच सरळ इकडेच आलो. देवाचं दर्शन घेतलं आणि इथेच पूर्ण रात्र काढली. त्या ड्रायव्हरचे बोलणे ऐकताच माझ्यासुद्धा अंगावर काटा आला होता. मित्रांनो, हा आंबा घाटातील थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत.